श्री स्वामी समर्थ. धनु राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या नशिबाची साथ कितपत मिळेल? करिअर आणि पैशांच्या बाबतीत कोणते नवीन बदल घडतील? प्रेम आणि कुटुंबातील नात्यांमध्ये आनंद वाढेल का? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणत्या नवीन संधी येतील? करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला होईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेम, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊ धनु राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा धनुराशींसाठी उत्साह, नवीन अनुभव आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या मनात काही मोठे निर्णय घेण्याची इच्छा निर्माण होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता हळूहळू पूर्ण होताना दिसतील. तुमच्या स्वभावातील सकारात्मकता आणि स्पष्ट वक्तेपणा लोकांना आकर्षित करेल. काही ठिकाणी अचानक बदलांना सामोरे जावे लागू शकते, पण तुमची जिद्द आणि धैर्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. या आठवड्यात संयम आणि योग्य नियोजन हेच तुमचे सर्वात मोठे बलस्थान ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीचा राहू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुमच्या कल्पनांना महत्त्व देतील. एखादे मोठे काम पूर्ण केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. ऑफिसमधील काही मतभेद शांतपणे हाताळणे आवश्यक राहील. सहकाऱ्यांसोबत संवाद चांगला ठेवल्यास वातावरण सकारात्मक राहील. कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेणे टाळा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादी नवीन भागीदारी किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम ते चांगला राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, मात्र त्याचवेळी अनावश्यक खर्च वाढण्याचीही शक्यता आहे. घरगुती गरजा, प्रवास किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी खर्च करावा लागू शकतो. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही मोठ्या व्यवहारात घाई करू नका. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन आणि बचतीवर लक्ष दिल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी झाल्याचे जाणवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा आनंद आणि भावनिक जवळीक वाढवणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यातील गोडवा वाढेल. काही गैरसमज आधी झाले असतील तर ते दूर होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, त्यामुळे प्रेमाने संवाद साधा. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातं अधिक मजबूत बनेल. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन व्यक्ती आकर्षित करू शकते. मित्रांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावरून नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, मात्र भावना व्यक्त करताना संयम ठेवा. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रमंडळींसोबत जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील, मात्र प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा मानसिक ताण वाढवू नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक राहील. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप अपुरी राहिल्यास मानसिक अस्वस्थता वाढू शकते. पोटाशी संबंधित त्रास किंवा शरीरात अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाणी अधिक प्या. योग, ध्यान आणि सकाळी चालण्याची सवय मानसिक शांतता देईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा वाढेल. काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी संधी मिळू शकतात. उपाय. दररोज ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूंचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक समाधान मिळेल. एकूण धनुराशींसाठी हा आठवडा नवीन संधी, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील तर आर्थिक बाबतीत योग्य नियोजन फायदेशीर ठरेल.
कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवल्यास नात्यांमध्ये गोडवा वाढेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक असले तरी तुमची जिद्द आणि सकारात्मक विचार अनेक अडचणींवर मात करण्यास मदत करतील. आठवड्याच्या शेवटी आनंददायी घटना मन प्रसन्न करून जाऊ शकते. धनुराशींसाठी हा आठवडा प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा टिकवून ठेवल्यास वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे असले तरी सकारात्मक विचार आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणी सहज पार करू शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करून जाईल. धन्यवाद.